हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि महत्त्वाची बातमी। ज्येष्ठ नेते भाजपचे मधुकर पिचड यांचं काल निधन झालेलं आहे। ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून मधुकर पिचड यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली। काल सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी एकूणच त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत कशा पद्धतीने त्यांनी राजकीय कारकिर्दीमध्ये सहकार्य केलं या संदर्भातल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मधुकर पिचड यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। ते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री होते। ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांचं निधन झालंय। आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अहोरात्र आदिवासी समाजासाठी कार्य केलं। त्यांची राजकीय कारकीर्द पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपासून सुरू झाली आणि त्यानंतर राज्य विधिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व केलं। मध्ये सहकारी या संपूर्ण घटनाक्रमावरती आपल्याला या संदर्भातली माहिती देणार आहेत। सध्या सगळे जागेवर धाबा पुढे 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 येऊन पुढे पुढे जात नाही। पुढे येऊ नका, तसेच थांबा। बाबा बाबा थांबा, बाबा तुम्ही थांबा, तुम्ही थांबा बाबा। अरे पुढे पुढे काय होता पुढे पुढे काय रस्ता
तर ही दृश्य भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिलीप वळसे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सुनील दवंगे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. सुनील, सुनील माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? सुनील, अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये मधुकर पिचड यांचं अंत्यदर्शन घेतलं जात आहे. त्यांच्या कुटुंबियांना शोक अनावर झालेला आहे. नक्कीच पृथ्वी जर बघितलं तर मधुकर पिचड जे आहे ते 1980 पासून जे आदिवासी नेते म्हणून जे आहेत त्यांचं एकंदरीत नाव होतं आणि त्यानंतर त्यांनी आदिवासी समाजासाठी देखील मोठ्या काम केलेलं आहे. या ठिकाणचा आदिवासी भाग जो आहे हा डोंगर दरा खऱ्यांचा भाग आहे. त्यामुळे येथे जे असलेले जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासाठी मधुकर पिचड यांचं मोठं काम आहे. आणि त्यानंतर त्यांना आता साधारण 1.5 महिन्यापूर्वी ब्रेनस्ट्रोक आल्यानंतर त्यांना नाशिक येथे हलवण्यात आलं होतं. आता काल संध्याकाळी जे आहे त्यांची ज्योत मावळलेली आहे आणि त्यानंतर त्यांना त्यांचं राजूर जे मूळ गाव आहे अकोले या ठिकाणी आणण्यात आलं. आता थोड्या वेळापूर्वीच. निश्चित सुनील, धन्यवाद. संपूर्ण या संदर्भातल्या एकूणच मधुकर पिचड यांच्या कारकिर्दी संदर्भातला तुम्ही आढावा सांगितला यासाठी. एक एक रागभट पेशखट फर पेशखट फर फिरवट पेशखट फर अंत्यजगट अधिकार अंत्यजगट बाजू सच अंत्यजगट अंतिम को अंतिम की सलामी देंगे. सलामी सच
घाट श्रीमान यहाँ पर कार्यक्रम समाप्त। मधुकरराव प्रकरणाचं अवसान झालं, काय भावना? ही अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे। मधुकरराव पिचड हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात दलित वंचित आदिवासींचा आवाज म्हणून एक केवळ राजकारणी म्हणून नाही, एक समाज सुधारक म्हणून देखील हे अतिशय चांगलं काम केलं। आपल्याला कल्पना आहे की आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, वंचितांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, याकरता त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत महत्त्वाचं आहे। आदिवासींच्या वनजमिनीचा विषय असेल, त्यांच्या इतर हक्कांचा विषय असेल, याकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केला आणि विशेषतः मला आठवतं की ज्यावेळी निळवंडे हे पाहिलेलं होतं त्यावेळी याचा विश्लेषण केली आणि साहेबांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पिचड साहेबांनी काही समस्या मांडल्या, त्या समस्या आम्ही दूर केल्या आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जे 20 किलोमीटरचं काम थांबवून करून घेतलं। त्यामुळे आज निवडण्याचं पाणी 100 किलोमीटरपर्यंत शेतकऱ्यांना भेटलं आहे। एवढंच नाही तर सातत्याने त्यांचा आग्रह असायचा की थोर स्वतंत्र सेनानी राघोजी भांगरे यांचं नाव हे भंडारदरा जलाशयाला दिलं पाहिजे। मागच्या काळात तोही निर्णय आम्ही घेतला, अतिशय आनंद त्याच्यावर त्यांनी व्यक्त केला होता। अतिशय मितभाषी होते, उत्तम व्यक्ती होते, सर्वांशी संबंध ठेवणारे होते, विविध विषयांचा व्यासंग ज्ञान अतिशय चांगलं होतं। कुठलाही विषय मांडत असताना त्या विषयाचा सखोल अभ्यास करून ते विषय मांडायचे। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सुसंस्कृत आणि वंचितांचा आवाज असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे आज आपल्यातनं निघून गेलेलं आहे। याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे। मी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। युतीचे सगळे आमदार एकीकडे शपथ घेत असताना विरोधी आमदार मात्र शपथ घेणार नाही अशी भूमिका घेताना दिसते। मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाहीचा हा अपमान आहे आणि जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांनी शपथ घ्यायला नकार देणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान आहे। गृहमंत्री इथे आपण दुसऱ्या गोष्टी करता आलो, इथे बाकी गोष्टी करतो नको।